जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 7 आणि ओवी क्रमांक 59 पर्यंत आपला अभ्यास मागच्याला येऊन थांबला होता. ओवी क्रमांक 53 ते 59 असा आपण मागच्याला विचार केला, अभ्यास केला. श्लोक क्रमांक 52 जो आहे, चुकलं इथे 52 छापल्यामुळे पुन्हा 52 वाचलं. 12 मागच्याच मी सांगितलं होतं चुकीचं छापले गेलंय. ये चैव सात्विका भावा राजसास तामसाश्च ये मत्त एवेति तान विद्धि न त्वहम तेषु ते मयी. हा जो श्लोक आहे की भगवंत सांगतायत की जे काही सात्विक राजस आणि तामस पदार्थ आहेत, तर खरं या सांगण्यातच आपल्याला कळायला हवं की जे काही सात्विक राजस तामस म्हणजे आता काय उरलं उरलं काय. तिन्ही गुण जर सांगून झाले आणि त्या गुणांचे तयार झालेले इथे पदार्थ शब्द आहे, श्लोकामध्ये भाव शब्द आहे, आपण त्याचा मागच्याला केला होता विचार. पण थोडक्यात हे तीन माझ्यापासून झाले आहेत म्हणजे थोडक्यामध्ये काय, किंवा हे सर्व माझ्यापासून झालेलं आहे. कारण गुण तीनच असतात आणि या तीन गुणांपासून जर संपूर्ण सृष्टी तयार झाली असेल त्याचा अर्थ स्पष्ट आहे की हे सर्व माझ्यापासून झालेलं आहे. प्रश्न असा आहे की खरं विचार केला तर आधीचे श्लोक जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये एतद्योनिनी भूतानी मस्तानी त्युपधारय, किंवा त्याच्या आधीचंही जरी बघतो म्हटलं, किंवा हा एतद्योनिनी भूतानी सर्वाणी त्युपधारय अहम कृत्स्नस्य जगत प्रभव प्रलयस्तथा, हा जो श्लोक आहे तेव्हा आपण असं शिकलो होतो की कृत्स्न याचा अर्थ संपूर्ण असा होतो. इथे कृष्ण शब्द नाही आहे, कृत्स्न तला सला न. तर हे सांगून झालं, भगवंतांनी सांगितलं की संपूर्ण जगत माझ्यापासून कसं झालं. प्रभव, प्रभवापासून उत्पत्तीपासून ते प्रलयापर्यंत, त्यामुळे अर्थातच मधली स्थिती सुद्धा ही माझ्यामुळेच कशी या जगताची आहे. बरं, हे सांगितल्यानंतर पुढे भगवंतांनी हेही सांगितलं, मत्त परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयी सर्वमिदम प्रोतम सूत्रे मणिगणाईव, हे पुढच्या श्लोकात सांगून झालेलं. तर थोडक्यामध्ये माझ्याशिवाय खरं परमार्थतः दुसरं काही सत्य नाहीच. आणि हे संपूर्ण जगत जसं सोन्याच्या दोऱ्यात सोन्याचे मणी ओलेले असावे तसं माझ्या ठिकाणी सर्व जगत ओलेलं आहे. हे सगळं आपलं अभ्यास करून झाला. आता प्रश्न असा येतो की पुन्हा हे का सांगतात आहे भगवंत मग, की जे राजस आहे, जे सात्विक आहे, जे तामस आहे, म्हणजेच या तीन गुणापासून तयार झालेले हे जे पूर्ण या माया कार्य ज्याला म्हणतात, या जगताला माया कार्य असा छान शब्द आहे आणि मायेचं कार्य आहे. तर हे पुन्हा माझ्यापासून झालं हे का सांगतात आहेत. तर आपल्या गोष्ट लक्षात येते की पहिली गोष्ट, हे साधारण 2-3 गोष्टी भगवंतांना सांगायच्या, हे आपल्या छान अभ्यासाला लागलं की आपल्या लक्षात येतं की एक जी या श्लोकातच आलेली आहे, कोणती, की ते माझ्या ठिकाणी आहेत पण मी त्यांच्या ठिकाणी नाही. हा विचार आपण मागच्या वेळेला केला होता. ते मयीचा आचार्यांनी केलेला अर्थ आहे मदवशा मदधीनहा, म्हणजे ते काय आहे, अधीन आहेत माझ्या. ते माझ्या ठिकाणी आहेत पण मी त्यांच्या ठिकाणी नाही. कारण विरोधाभास वाटतो, समजून घ्यायला कधी कधी कठीण वाटतं हे वाक्य, की म्हणजे नेमकं म्हणायचं काय. तर त्याचा अर्थ असा आहे की ते माझ्या अधीन आहेत, मी त्यांच्या अधीन नाही. म्हणजे थोडक्यात काय, मी त्या तीन गुणांच्या पलीकडचा आहे. आता हे अत्यंत तर्कशुद्ध आहे. जर ते माझ्यापासूनच निर्माण झाले असं जर भगवंत म्हणत असतील तर अर्थातच आहे की भगवंत त्या गुणांच्या पलीकडे असला पाहिजे. पुढे आता तो सगळा विचार आपण बघणार आहोत की मला जर भगवंताचं दर्शन हवं असेल तर मला काय करणं मग मी अपेक्षित आहे. त्याच्यातच उत्तर दडलेली आहेत सगळी, की तो भगवंत जर तीन गुणांच्या पलीकडे असेल, साधं गणित आहे.
त्यामुळे भगवंतांना हे मुख्य सांगायचं आहे की हे जरी माझ्यापासून निर्माण झालेलं असलं, जरी ते माझ्या ठिकाणी असले तरी मी त्यांच्या ठिकाणी नाही. पहिलं. दुसरी गोष्ट म्हणजे भगवंत म्हणतात आहे की मत्त परतनम परतरम नान्य किंचिदस्ती धनंजय. हे परमार्थतः जरी सत्य असलं की माझ्याशिवाय खरं दुसरं काही नाहीच, हे परमार्थतः जरी सत्य असलं तरी आपल्याला हे जग जाणवतंय ना, आपल्याला हे जग दिसतंय ना, रोज आपण त्याचे अनुभव घेतो आहोत. मी चांगल्या भाषेत बोललो, अनुभव घेतो आहोत. चटके सोसतो आहोत. हे वाक्य जास्त चांगलं आहे. हे वाक्य बोललो की सगळेजण माना डोलवतात. त्याच्यातच आलंय सगळं की आता प्रत्येकाचे चटके वेगळे असतील आहे, पण सगळेजण चटके सोसतात आहे, ही गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे. आणि आपण चटके सोसतो आहे याचा अर्थच आपण 3 गुणांच्या तावडीत सापडलेलो आहोत, आत्ताची भाषा जर बोलायची झाली तर. त्यामुळे आपल्याला जगाचा अनुभव येतोय, आपण त्याचे सुखदुःखाच्या हेलकाव्यात आपलं जीवन चाललंय, रोज आपण त्याचा अनुभव घेतो आहोत. मग ह्याची व्यवस्था काय? ह्याची व्यवस्था काय हा प्रश्न उरतोच. कारण परमार्थता जरी ते सत्य असलं तरी आपल्याला जे जग दिसतं आहे त्याचं स्पष्टीकरण काय? या दृष्टीने भगवंत हे सांगतात आहे की हे या 3 गुणांपासून जे निर्माण झालेलं हे जग, आणि हे त्याच्यापासून निर्माण झालेलं असल्यामुळे आणि आपल्याला अज्ञान असल्यामुळे आपण त्या 3 गुणांच्या तावडीत आहोत. पण भगवंत त्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे जगताचं स्पष्टीकरण म्हणून सुद्धा हे सांगणं सुरू आहे. आणि तिसरं की असं जर आहे, असा जर तो भगवंत 3 गुणांच्या पलीकडे आहे वगैरे, त्याचं जे काही वर्णन आपण मागच्याला बघितलं होतं की ही जी ओवी 56 क्रमांक लिहून गेली, तिथे माऊलींनी काष्ठाचं उदाहरण दिलं होतं की जसं ते बीज कणिका म्हणजे ते जे बीज आहे ते जसं पाणी म्हणा, माती म्हणा, याच्यापासून त्याच्यातनं पुढे जो वृक्ष तयार होतो, काष्ठ तयार होतं, ते ते बी जरी पाण्याने फुगून असं नरम झालेलं असलं तरी त्यातनं पुढे निर्माण होणारं काष्ठ जे आहे त्याच्यामध्ये जसा त्या नरमपणाचा काही लवलेशही नसतो, तसं मी जरी परमार्थतः विकारी नाही तरी माझ्या ठिकाणी हा संपूर्ण जगाचा त्याच्यामुळे काय आहे, अध्यास आहे. माझ्या ठिकाणी हे सर्व आहेत, मी त्यांच्या ठिकाणी नाही. मी त्यांच्या अधिष्ठान रूप आहे. मागच्याला आपण अभ्यास केला होता की सांख्यशास्त्रांनी आणि योगशास्त्रांनी, सांख्यशास्त्रांनी विशेषतः जे मायेला एक स्वतंत्र अस्तित्व दिलेलं आहे, हे दोन्ही शास्त्र दर्शन हे परिणामवाद मांडतात. तो परिणामवाद इथे मांडायचा नाही आहे. म्हणून भगवंत आणि माऊली ते स्पष्ट सांगतात आहे की दिसतं खरं ही विकारी जग माझ्या ठिकाणी झालेलं आहे, पण त्या विकाराचा मला स्पर्शही नाही. सगळ्यात महत्वाचं. आणि आपण बघत होतो की हे सगळं सांगून झाल्यानंतर पुन्हा हे वर्णन का करतात आहे, तर 2 कारणं आपण पाहिली. आणि तिसरं कारण आहे की आचार्य म्हणतात आहे की एवं भूतम अपि परमेश्वरम नित्यशुद्ध बुद्ध मुक्त स्वभावम सर्वभूतात्मानम निर्गुणम संसार दोष बीज प्रदाह कारणम. म्हणजे काय? एवं भूतम अपि परमेश्वरम, सर्व भूतांच्या ठिकाणी हा परमेश्वर आहे. कसा आहे तो? तो नित्य आहे, तो शुद्ध आहे, तो बुद्ध आहे, तो मुक्त आहे. सुंदर वर्णन केलंय. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा स्वभावाचा, स्वभावम सर्वभूतात्मानम, सर्व भूतांच्या ठिकाणी तो आहे, निर्गुण आहे. आणि संसार दोष बीज प्रदाह कारण, संसार दोषाचं जे बीज आहे ज्याचं आपण आता वर्णन केलं, ते जाळून भस्म करणारा असा तो परमेश्वर, परमात्मा, निर्गुण निराकार शुद्ध बुद्ध मुक्त, असा हा परमेश्वर असताना, असा हा परमात्मा असताना जग त्याला जाणू शकत नाही, असं अनुक्राशम दर्शयती भगवान, आचार्य म्हणतात आहेत. म्हणजे आपली अशी दया येऊन भगवंत बोलतात आहेत की अरे, ही सर्व सृष्टी माझ्यापासून निर्माण झाली, कारण हे 3 गुण माझ्यापासून झालेले आहेत. पण असं जरी असलं तरी मी कसा आहे,
निर्गुण निराकार शुद्ध बुद्ध नित्य मुक्त आनंद सद्घन चिद्घन आनंद घन स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंडैक रस. नेहमीचे शब्द माझे आवडते. असा मी आहे, पण हे जगत, हे संपूर्ण जग मला जाणत नाही, असं जरी मी असलो तरी. आणि इतकं सुंदर वर्णन त्या परमेश्वराचं आपण जे आता ऐकलं, हे हे जे हे जे माझं स्वरूप आहे, भगवंत म्हणतात आहे, ते संपूर्ण जगत का जाणत नाही, ते सांगण्यासाठी पुढचा श्लोक आहे, जो आपल्या आजच्या अभ्यासाचा विषय आहे. आज अनेकांची वेळ चुकलेली दिसते, कारण लक्षात आलं असेल मी वेळ बदलली आहे. नामस्मरण 10 मिनिटं 20 मिनिटाच्या ऐवजी आपण 10 मिनिटं करण्याचं ठरवलंय, म्हणजे आपल्याला ओव्यांना जास्त वेळ मिळेल. असो, पुढच्याला लक्षात ठेवा. त्यामुळे ही तीन गुण नाही, 3 कारणं आपण बघितली की एतद्योनिनी भूतानी किंवा मत्तः परतरम नान्यत् किंचित अस्ति धनंजय हे सांगून झाल्यानंतर पुन्हा त्रिगुणांचं वर्णन भगवंत का करतात आहेत? कारण भगवंतांना जे सांगायचे आता या पुढच्या श्लोकामध्ये आहे की मी असा असा असताना, आणि असा असा म्हणजे कसा, ज्याचं वर्णन आपण आता ऐकलं. फार सुंदर वर्णन. भगवंत कसे आहे, आपल्या सर्वांच्या हृदयात असलेला परमात्मा तो कसा आहे, म्हणजेच आपल्या सर्वांचं खरं पारमार्थिक स्वरूप कसं आहे, ते आचार्यांनी इतके सुंदर शब्द वापरून आपल्याला सांगितलं. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त निर्गुण निराकार सतत सजातीय विजातीय भेदरहित वगैरे वगैरे. असा मी असताना, आणि सगळ्यात गंमत म्हणजे सर्वांच्या हृदयामध्ये मी असताना, कुठेही बाहेर शोधायला जायची गरज नाही. शेवटी त्याची अनुभूती येणार आहे ती आपल्या अंतःकरणातच येणार आहे. मग असं सगळं असताना मला हे जाणत का नाही संपूर्ण जगत? साधा प्रश्न आहे. आणि हे सांगण्यासाठी पुढचा 13वा श्लोक आपल्या पुढे येतोय, तुम्ही वाचतो आता. त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. पदच्छेद आहे, त्रिभिः गुणमयैः भावैः एभिः सर्वम् इदं जगत् मोहितं न अभिजानाति माम एभ्यः परम अव्ययम. सगळं पदच्छेद आहे. फार महत्वाचा विषय आपल्या साधकांसाठी की असं असताना आपण भगवंताला का जाणू शकत नाही. अनेक जण प्रश्न विचारतात की बरेच वर्ष झाले हो परमार्थात आहे, बरेच वर्ष झाले नामस्मरण सुरू आहे, म्हणजे आमच्या आपापल्या समजुतीनुसार आपण नामस्मरण करतो आहोत, आपापल्या समजुतीनुसार आपण भक्ती करतो आहोत म्हणूया, साधना करतो आहोत म्हणूया. आपल्याला असं वाटत असतं की आपला अहंकार कमी झालेला आहे वगैरे वगैरे. मग असं सगळं असताना भगवंताचं दर्शन का झालं नाही माझं? त्याचं उत्तर आहे, कारण आपल्याला वाटणं आणि प्रत्यक्षात असणं त्याच्यात जो फरक पडतो. त्यामुळे त्रिभिही गुणमयही अर्थ बघूया. त्या त्रिगुणात्मक पदार्थांनी मोहित झालेले सर्व जगत या त्रिगुणात्मक पदार्थांहून वेगळा व अविकारी असलेल्या मला सर्वतोपरी जाणत नाही, असा त्याचा अर्थ. त्या त्रिगुणात्मक त्रिभिही गुणमयही पदार्थांनी मोहित झालेले, मोहितम हे जे सर्व जगत, सर्वम इदम जगत, या त्रिगुणात्मक पदार्थांहून वेगळा, इथे परम आणि अविकारी म्हणजे अव्ययम असलेल्या मला म्हणजे माम सर्वतोपरी जाणत नाही, म्हणजे न अभिजानाती. तो पदच्छेद जो आहे तो आपण लावून घेतला, त्याचा अन्वय करून घेतला. इथे परम आणि अव्ययम असे 2 शब्द आलेले आहेत. नेहमी आपण परम शब्द आला की त्याचा अर्थ श्रेष्ठ असा करतो, बरोबर आहे. पण इथे परमचा अर्थ वेगळा आहे. इथे परम याचा अर्थ आचार्यांनी केलेला अर्थ सांगतो, विलक्षणम आणि व्यतिरिक्तम.
असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे व्यतिरिक्त, म्हणजे त्याच्या ऐवजी आपण म्हणतो ना वेगळा, त्याचा साध्या भाषेमध्ये अर्थ आहे वेगळा किंवा विलक्षण. विलक्षण हे आपण म्हणतो एखादा मनुष्य विलक्षण आहे. म्हणजे काय विलक्षण आहे? म्हणजे आपले जे ठरलेले नियम आहेत, शुद्ध मराठीत आपण त्याला नॉर्म्स असं म्हणतो, त्या नियमांशी न जुळणारं त्याचं वर्तन आहे साध्या भाषेत. म्हणून आपण लगेच असं मोकळं होतो म्हणून मनुष्य फारच विलक्षण आहे. विलक्षण आहे म्हणजे काय? आपल्या नेहमीच्या त्या चौकटीत बसणारा तो नाही, वेगळा आहे. हाच अर्थ इथे परम याचा आहे. म्हणजे कारण त्रिगुणात्मक सर्व पदार्थ एका बाजूला आहे. आपण काय बघतोय लक्षात आहे ना? या त्रिगुणात्मक सर्व पदार्थांहून अतिशय विलक्षण, अतिशय वेगळा असा कोण आहे? परमात्मा. आणि मग आपल्याला कळतं की संपूर्ण उपनिषद त्याचं वर्णन करताना शेवटी न इति न इति असं म्हणून का थांबली असत? कारण ह्याच्यासारखं आहे का, त्याच्यासारखं आहे का? कारण यादी तुम्ही किती मोठी यादी बनवली, कशाची असेल ती यादी, कल्पना करा. जे संपूर्ण जगत 3 गुणांनीच तयार झालेलं आहे, ते या त्रिगुणात्मक पदार्थांचीच ती यादी असणार आहे. आणि या सर्वांहून तो विलक्षण आहे. आपण त्याचं वर्णन बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. माऊलींचीच ओवी आहे की असताची व्यावृत्ती सत म्हणोये श्रुती, अशी ती ओवी आहे. म्हणजे काय? असताची व्यावृत्ती करण्यासाठी श्रुती असं म्हणते की तो सत आहे. छान विचार आहे, समजून घे ओघावाने आलाय तर. म्हणजे काय? तो परमात्मा सत आहे हे सांगायचं नाही आहे. त्यामुळे सत हा त्याचा गुण नाही, सत हा त्याचा धर्म नाही. नाहीतर तो गुणात्मक पुन्हा तोही त्याचा चौथा गुण तयार होईल एखादा, या 3 गुणांमधला नाही असं तुम्ही सांगताय, मग काय चौथा गुण का काही त्याच्याजवळ? तसं नाही आहे. तो असत नाही हे सांगणं सुरू आहे. आलं का लक्षात? म्हणून असत नाही म्हणजे असताची व्यावृत्ती करण्यासाठी तो सत आहे असं म्हटलं. आपल्याला ज्या अज्ञानाची सवय आहे तसा तो नाही, अचित तो नाही हे सांगण्यासाठी तो चित आहे असं म्हटलं. आणि आपल्याला मगाशीच बोललो आपण, चटके सहन करतो आपण कशाचे? दुःखाचे. त्यामुळे तसा तो नाही हे सांगण्यासाठी तो आनंद आहे असं म्हटलं. या सगळ्या व्यावृत्तीने बोलणं सुरू आहे. म्हणजे तो कसा नाही खरं हेच सांगणं सुरू आहे. कारण तो कसा आहे असं वर्णनच करतायत. आणि का करता येत नाही? पुन्हा किती तर्कशुद्ध विचार आहे बा आत्ताचा जो विषय सुरू आपला, की त्याचं वर्णन करण्यासाठी जे शब्द मी वापरणार आहे ते शब्द कुठले आहेत? मायेच्या प्रांतातले आहेत. म्हणजे या 3 गुणांच्या प्रांतातले, ज्याच्या पलीकडे तो आहे. त्याचं वर्णन करण्यासाठी, मला सांगण्यासाठी आणि तुम्हालाही समजून घेण्यासाठी, तुम्हाला म्हणजे आपण ज्यांचं ऐकतो, शास्त्रांनी सुद्धा आपल्याला सांगण्यासाठी आणि आपल्याला समजण्यासाठी आपल्या अनुभवाचा तो प्रांत असेल तरच आपल्याला कळू शकतो. बरोबर आहे? म्हणजे श्रुती न इति न इति का म्हणतात आहे? आपल्या बुद्धीची मर्यादा गृहीत धरून ते सांगतात आहे की आता तुमच्या बुद्धीची मर्यादा संपली. आता ह्याच्या पलीकडे जर श्रुती काही बोलली तर आपल्याला कळणंच शक्य नाही, कारण आपल्या अनुभवाचा तो प्रांतच नाही. त्यामुळे या मर्यादेमध्ये मी एवढंच सांगू शकते असा त्या श्रुती न इतिचा अर्थ आहे खरं विचार केला तर. त्यामुळे हा परमात्मा विलक्षण आहे, हा वेगळा आहे. या 3 गुणांनी बनलेलं, म्हणजे संपूर्ण जगतातलं तुम्ही काहीही घ्या त्याच्यासारखा तो नाही, असा परम याचा अर्थ. म्हणजे परम याचा अर्थ वेगळा आहे जे आपण बघत होतो. आणि पुढचा शब्द जो आहे अव्ययम, अव्ययम चा अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपल्याला एक शब्द माहिती आहे, आपण वापरतो कधी कधी, आजकाल नाही वापरत, पण व्यय शब्द आपल्याला माहिती आहे. व्यय याचा अर्थ खर्च आपल्याला माहिती आहे, अगदीच अर्थशास्त्राच्या भाषेत, म्हणजे शुद्ध मराठीत अकाउंटिंग म्हणतो आपण त्याला. तर व्यय म्हणजे खर्च. तर इथे खर्च याचा अर्थ
खर्च होणं किंवा त्याच्यात बदल होणं, कमी जास्त होणं असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे विकार, कमी जास्त होणं म्हणजे विकार, बदल होणं म्हणजे विकार. म्हणजे हे त्रिगुणात्मक जे जे आहे ते सगळं व्यय पावणार आहे. पण पुन्हा तो तसा नाही हे सांगण्यासाठी अव्ययम, निर्विकार, की एकही विकार ज्याच्या ठिकाणी नाही, म्हणून व्ययरहितम जन्मादी सर्व भाव विकार वर्जितम असं आचार्यांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. आणि मोहितम, मोहितमचा अविवेकताम आपादितम आचार्य म्हणतात. म्हणजे ज्याच्या ठिकाणी विचार नाही त्याला अविवेकी असं म्हणतात. आणि विचार जेव्हा आपण शास्त्राला धरून करतो तेव्हा त्याला विवेक असं म्हणतात. हा ज्याच्या ठिकाणी नाही तर अविवेकी म्हणतात. मोहितम, तो मोहित झाला. त्यामुळे पुन्हा एकदा या त्रिगुणात्मक पदार्थांनी मोहित हे सर्व जगत झालेलं आहे, म्हणून ते मला जाणत नाही. आणि आता लक्षात आलं असेल, आपण मगाशी जे सगळं पुन्हा एकदा पाठीमागे जातो म्हटलं, 3 कारणं जी बघितली की का म्हणून भगवंतांनी या 3 गुणांचं आता पुन्हा वेगळं वर्णन करतात आहेत, ते याच्यासाठी. आणि सांगणं हे सुरू आहे की का म्हणून सगळं जग मला जाणत नाही, कारण या 3 गुणांनी ते मोहित झालेलं आहे. आता माऊलींच्या अतिशय सुंदर ओव्या त्याच्यावरती आहे की परी उदकी झाली बुबुळी बाबुळी, ते उदकाते जैसी झाकोळी, का वायाची आभाळी आकाश लोपे. माऊली म्हणते बाबुळी याचा अर्थ शेवाळ. परंतु पाण्यावर उत्पन्न झालेली बाबुळी म्हणजे शेवाळ पाण्याला जशी झाकून टाकते, किंवा आभाळाने आकाश जसे खोटेच झाकले जाते. थोडक्यामध्ये आपण पाहतो तेव्हा आपल्याला निळं निळं आभाळ दिसतं छान, आपलं लक्ष कुठे जातं, त्या निळ्या आभाळाकडे जातं. खरं आपण बघत असतो ती पोकळी, विचार केला तर. एक पुन्हा विषय निघाला म्हणून अजून एक गोष्ट सांगतो, माहिती कदाचित माहिती असेल बऱ्याच जणांना. डॉक्टर काका या दृष्टीनेच, परमपूज्य काका या दृष्टीने आभाळाकडे बघणं म्हणजे आकाशाकडे बघणं, आभाळाकडे म्हणण्यापेक्षा आकाशाकडे, खोल खोल, कारण आकाश गंभीर असतं असं वाक्य आपण ऐकलेलं आहे. समुद्र गंभीर असतो. लक्षात आलं असेल की जेव्हा आकाशाला आणि समुद्राला गंभीर हे विशेषण लावलं जात आहे, त्याचा अर्थ गंभीर, याचा अर्थ आपले चेहरे आता जसे आहेत तसा नाही होत. गंभीर याचा अर्थ खोल असा होतो. आकाश खोल खोल असतं, कारण जर निरभ्र असेल आकाश, आकाश बराच वेळ निरभ्र असतं. पुढचा मुद्दा आहे, आपल्याला जर वेळ असेल, साध्या भाषेत गोची तिथे होते. पहिली गोष्ट, आता आकाश दिसलं पाहिजे, कारण इकडे तिकडे पाहिलं की सिमेंटच्याच झाडं दिसतात सगळी. पण असं गृहीत धरूया तुम्ही भाग्यवान आहात, आहे मागे अंगण छान बसायला. पण पुन्हा आपलं भाग्य तिथे संपत नाही ना, वेळ असला पाहिजे. आणि वेळ असल्यानंतर तिथे बसून, नाव सुद्धा घेत नाही मी, हे जे आहे हे दूर ठेवता आलं पाहिजे. कारण हे जर असेल तर कसलं आभाळ, 3 गुणांचं सगळं विश्व माझ्या हातात आहे, हे सगळं बाजूला ठेवून शांतपणे निळ्या आकाशाकडे, खोल खोल आकाशामध्ये, जेव्हा माझ्या अंतःकरणातले सर्व विचार बाजूला ठेवून, इतक्या अटी आहेत ना त्याच्यामध्ये, मी जेव्हा त्या खोल आकाशाकडे बघतो, ते एक अतिशय सुंदर साधन आहे असं काका. काय आपण कल्पना करू शकतो, कारण आपली जी अंतःकरण वृत्ती आहे ती डोळ्यातून बाहेर पडते, आणि ज्या पदार्थाचं ज्ञान आपल्याला होतं त्या पदार्थाच्या आकाराची ती होते असं शास्त्र सांगतं आपल्याला. जेव्हा एखाद्या गोष्टीचं ज्ञान होतं, त्याचा विचार केला आपण बऱ्याच वेळा. 4 चैतन्य एकमेकात मिसळतात वगैरे सगळं, प्रमातृ चैतन्य, प्रमा चैतन्य, प्रमाण चैतन्य वगैरे वगैरे, सोडून देऊ द्या तो विचार. त्यामुळे जेव्हा आपण खोल आकाशाकडे जेव्हा बघतो तेव्हा माझी अंतःकरण वृत्ती त्या आकाश एवढी विशाल होऊ पाहते. फार सुंदर साधन आहे. फक्त एकच महत्वाची अट हीच आहे की बाकीचे फालतू विचार, ज्याला आपण म्हणतो संसाराचे, प्रपंचाचे, ते नकोत. आणि मग समर्थ काय सांगतात मनाच्या श्लोकांमध्ये तेही कळतात, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राह. अशा मोकळ्या वृत्तीचा सुद्धा आनंद आपण आता गमावून बसलोय या जगामध्ये. अशी अवस्था दयनीय या कलियुगातल्या
माणसाची झालेली आहे. आणि आज मी बोलून ठेवतो कारण त्याचं मुद्रण होत आहे. कधी काळी लोक याचं दाखवतील उदाहरण म्हणून की इथून पुढे आता एक नवीन विश्वाची युगाची सुरुवात होते, ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतात, AI. अनेकांना तर तो केवढा मोठा भस्मासुर आहे हे कळतच नाही आहे, कारण तो कसा काम करतो हे तर कळत नाहीच, पण त्याचे होणारे परिणाम इतके भयानक आहेत जर ते नीट नाही वापरलं तर. आणि ते कोलीत आहे, ते माकडाच्या हातात पडणारच आहे. मी सांगतो याच्यासाठी आहे की एका फार मोठ्या युगाची सुरुवात होते, कारण जसं आधीच्या पिढीला इंटरनेट, स्मार्टफोन या असल्या समस्याच नव्हत्या, ज्या आजच्या आधुनिक साधकांना म्हणजे आपल्या सर्वांना आहेत, आजच्या पिढीला आहेत. आता इथून पुढे एक नवीन पिढी उदयाला येणार आहे की ज्यांना एक अजून नवीन समस्या तयार कारण ते आभासी जग निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याच्या शुद्ध मराठीत सांगतो, यूज केसेस बाहेर यायला लागलेल्या आहेत. आणि परमार्थ तर यालाच सत्य म्हणायला तयार नाही, पण आपण निदान याला व्यावहारिक सत्य म्हणूया, जे आपल्याला डोळ्यांनी दिसत आहे. आता हे सत्य आहे का ते सत्य आहे, खरं काय खोटं काय सांगणं कठीण होणार आहे पुढे. अशा पद्धतीचं कॉन्टेंट ज्याला म्हणता येईल, अशा पद्धतीचे पदार्थ आता हे AI अल्गोरिदम्स तयार करायला लागले आहेत. एवढंच बोलतो आणि झालेल्या विषयाची गाडी दुसरीकडे गेलेली रस्त्यावर आणतो. मुद्दा एवढा सुरू होता की आज ते नसताना आपल्याला खोल खोल आकाशाकडे बघण्या एवढं चित्ताचा निवांतपणा आपल्याकडे नाही, तर पुढे काय होणार याची कल्पना आत्तापासून केलेली बरी. त्यामुळे आपण ओवी बघत होतो माऊलींची. पाण्यावर उत्पन्न झालेली बाबुळी म्हणजे शेवाळ जसं पाण्याला झाकून टाकतं, आणि आभाळ आणि आकाश त्याच्यातून तो दृष्टांत निघाला. सांगण्याचा मुद्दा माझा थोडक्यात असा होता, आणि मी मध्ये ते साधन सांगितलं, थोडंसं विषयांतर झालं. पण आपलं लक्ष आभाळाकडे जातं, स्वाभाविक आहे, ते निळं निळं पण आभाळ असतं ते. पण आकाश ज्याला म्हणतो आपण, त्याची पोकळी, त्याचं आपल्याला विस्मरण होतं. म्हणजे जणू काही त्या आभाळाने आकाशाला झाकून टाकलं. आपलं लक्ष कुठे जातं? अलंकाराकडे जातं. किती सुंदर अंगठी आहे, काय छान पाटले आहे, किती मंगळसूत्र जाड आहे, माझ्याकडे एवढं फारच पातळ आहे आमचं मंगळसूत्र. म्हणजे आपलं अलंकाराकडे लक्ष असतं, पण या सगळ्यामध्ये जे सोनं आहे त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नसतं. तर हे जसं असावं, जसं त्या अलंकाराने सोन्याला झाकून टाकावं, किंवा त्या शेवाळाने की जे पाण्यावरच उत्पन्न होत आहे, त्या भगवंताच्या अधिष्ठानावरच हे 3 गुण निर्माण होतात आहे, पण ते 3 गुण त्यालाच झाकून टाकतात आहे, हे सांगणं सुरू आहे. हे दृष्टांत आहेत माऊलींचे. हा का स्वप्न लटिके म्हणोये, परी निद्रावशे बाणले होये, तव आठव काय देत आहे आपण पिया. की अरे, जागृतीत आल्यानंतर स्वप्न खोटे म्हणता येते. काय सुंदर दृष्टांत आहे माऊलींचा, की जागृतीत आल्यानंतर स्वप्न खोटे म्हणता येते, परंतु झोपेच्या अधीन झाल्यामुळे जेव्हा ते अनुभवाला येते, त्यावेळी आपल्याच अधिष्ठानावर असूनही आपलीच आपल्याला आठवण होऊ देते काय. काय सुंदर प्रश्न विचारलाय माऊलींनी. म्हणजे हे 3 गुण आणि भगवंताच्या अधिष्ठानावर ते निर्माण होतात, मग ते त्याला झाकून टाकतात, म्हणजे नेमकं काय हे कळत नसेल तर हा आपल्या अनुभवातला दृष्टांत आहे. अतिशय सुंदर दृष्टांत. याच्यापेक्षा चांगला दृष्टांत असूच शकत नाही, कारण प्रत्यक्ष अनुभवाचा विषय आहे. आणि हा जर एवढ्या अज्ञानी आणि अल्प अशा जीवाचा पराक्रम आहे. कोणता पराक्रम? जो रोज रात्री आपण करत असतो. जेव्हा स्वप्न पडतं आपल्याला, तेव्हा ते स्वप्न आपल्याच अधिष्ठानावरती पडतं की नाही. आपलंच अंतःकरण असतं ते. आता स्वप्नामध्ये किती पदार्थ दिसतात? डोंगर दिसतो, समुद्र दिसतं, झाडं दिसतात, सगळे अनेक लोक दिसतात, ओळखीचे दिसतात, अनोळखीचे दिसतात, नद्या दिसतात, वाघ दिसतात, सिंह दिसतात, हत्ती दिसतात, वाटेल ते दिसतं. कुठून आणलं ते? कुठून आणलं? बाहेरून आणलं का? आपल्या ज्ञानेंद्रियांनी आपल्याला ते त्याचा अनुभव येतोय का? किंवा डोळ्यांनी ते दिसतंय का? नाही, डोळे तर बंद आहे. अंतःकरण अर्धवट जागा आहे. म्हणजे काय आहे? आपलंच मन ते सर्व झालेलं आहे.
असा त्याचा अर्थ आहे. बरं, म्हणून मी म्हणालो आपल्याच अधिष्ठानावरती दिसतंय, पण ते दिसत असताना ते आपल्याला आपली आठवण होऊ देतं का? म्हणजे मी कोण आहे, काय आहे, हे स्वप्न आहे, हे खरं नाही आहे, हे सगळं तेव्हा कळत असतं. ते विषय नाही, पण आता काय बहुतेक विषयांतरच करायचा दिवस आहे. एक विषयांतर सिद्धांत आठवलाय त्याच्यातून. वेदांताचा एक फार सुंदर सिद्धांत आहे की एखादी वस्तू ही त्याच सत्तेतल्या किंवा एखादा पदार्थ त्याच सत्तेतल्या दुसऱ्या पदार्थाला साधक किंवा बाधक ठरू शकतो. सिद्धांत आहे वेदांताचा. उदाहरणार्थ पुन्हा स्वप्नाचं घेऊ आपण दृष्टांत समजून घेण्यासाठी. समजा मला प्रचंड तहान, मी घरी झोपलोय म्हणा किंवा कोणाकडे गेलो आणि मी झोपलोय. आपल्याला लोक आणून द्या, तुम्ही इथे झोपता, तुम्हाला रात्री तहान लागेल, राहू द्या, लोटी भांड वगैरे डोक्याशी ठेवलेलं असतं उशाशी. पण मला स्वप्न पडलं, मला भयानक तहान लागली, पाणी 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 करून माझा जीव कासावीस होतोय. लोटी भांड तर उशाशीच आहे, पण ती तहान स्वप्नातली आहे. आज मी नदीच्या किनारी जरी झोपलो असेल तरी ती संपूर्ण नदी माझ्या स्वप्नातल्या तहानेला काहीही करू शकत नाही. सत्ता वेगळ्या आहेत. एक व्यावहारिक सत्ता, एक प्रातिभासिक सत्ता आहे. म्हणून ज्या सत्तेतले पदार्थ त्याच सत्तेतल्या पदार्थांना साधक किंवा बाधक ठरू शकतात. आता सिद्धांताचे खूप सुंदर परिणाम आहेत, पण आता तिकडे जात नाही ना तर फारच विषयांतर होईल. पण स्वप्नावरनं मला तो आठवला म्हणून सांगितलं. तर हे हे जसं असावं की आपल्याच अधिष्ठानावर ते स्वप्न खरं निर्माण होतंय, पण ते आपल्या स्वतःचीच आठवण आपल्याला होऊ देत नाहीये. जागं झाल्यावर म्हणणं सोपं असतं ते स्वप्न होतं, पण स्वप्न सुरू असताना जसं ते सत्य वाटतं, अगदी त्याप्रमाणे फार सुंदर दृष्टांत आहे माऊलींचा. अजून एक पुढे दृष्टांत देत आहे माऊली की हे असो डोळ्यांचे, डोळांची पडळ रचे, तेणे देखणे पण डोळ्यांचे न गिळीजे काही. की हे दृष्टांत असू दे, डोळ्यावर येणारे पडळ डोळाच जसा निर्माण करतो, पडळ म्हणजे एखादा पडदा जो येतो डोळ्यावरती आपल्या, तो डोळाच जसा निर्माण करतो, डोळ्यातील पाणी गोठूनच तो निर्माण होतो, पण पडळाने डोळ्याची दृष्टी गिळून टाकलेली नसते काय. डोळ्यावरच ते निर्माण होतं, पण तो डोळ्याची दृष्टी नाही का झाकत. फार सुंदर दृष्टांत आहे. आणि ही 3 दृष्टांत देऊन माऊली आता पुढे म्हणते की तैसी हे माझीच बिंबली. माऊलींचा शब्द आहे. कोणाला म्हणतात आहे बिंबली? त्या मायेला भगवंत म्हणतात आहे. तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली, की मजची आड ओढवली जवनिका जैसी. की त्याप्रमाणे माझ्याच आश्रयाने राहणारी, माझीच जणू छाया असलेली ही त्रिगुणात्मक माया, पडदा जसा असावा, जवनिका म्हणजे पडदा, जवनिका म्हणजे पडदा, पडदा जसा असावा त्याप्रमाणे माझ्याच आड आली आहे आणि माझ्याच आश्रयाने राहून तिने मलाच आवृत केले आहे. एक ओवी येते 5व्या अध्यायामध्ये की जेथ हे संसार चित्र उमटे, तो मनरूप पट फाटे, जैसे सरोवर आटे, मग प्रतिमा नाही. फार सुंदर ओवी आहे ज्ञानेश्वरीत. त्या ओवीचा थोडा संदर्भ वेगळा आहे. ध्यानामध्ये नेमका काय होतं हे सांगणारी ती ओवी आहे, म्हणून म्हणलं खूप सुंदर ओवी आहे. की जेथ हे संसार चित्र उमटे. संसार चित्र कुठे उमटतं? आता ही ओवी समजून घेण्यासाठी पण एक दृष्टांत पाहतेला होतो. आपण सगळेजण चित्रपट पाहिला जातो, सर्वांनी आपण बघितलेला आहेच कुठला ना कुठला. तर मराठीत मूव्ही किंवा पिक्चर असं म्हणतात, चित्रपट म्हणतात संस्कृतमध्ये. तर चित्रपट आपण बघायला जेव्हा जातो तेव्हा ते जे चित्र आपल्याला दिसतं ते कशामुळे शक्य होतं? त्या पांढऱ्या पडद्यामुळे. आणि अर्थातच अंधारही त्याला लागतो एक दुसरं, पण ते सोडून देऊया आपण. त्याच्यावर एक सुंदर वाक्य पण म्हणजे मंदाताईंचं खूप जुन्या एका प्रवचनात मी ऐकलं होतं. ते वाक्य इतकं छान होतं मंदाताईंचं. हा दृष्टांत देताना त्या कुठेतरी हे बोलून गेल्या की जे अंधारात बसतात त्यांना चित्र दिसतात. एवढंच बोलतो आणि पुढे जातो, विषय नाही येतो आपला, पण फार बोलकं वाक्य आहे ते. जे अंधारात बसतात त्यांना चित्र दिसतात.
असो. तर हे जे चित्र आहे ते त्या पडद्यामुळे शक्य होतं. समजा तो पडदा फाटला काही कारणाने किंवा फाडला आपण, तर चित्र दिसेल का? नाही. अगदी त्याप्रमाणे हे जे संसार चित्र आपल्याला आता दिसतं, म्हणजे कळतं असं म्हणूया, कारण इथे प्रत्यक्ष मन काही आपल्याला दिसत नसतं, अंतःकरण दिसत नसतं. पण जेथं हे संसार चित्र उमटे तो मनरूपी पट फाटे, माऊली म्हणते. ध्यानामध्ये काय होतं, नामस्मरणामध्ये काय होणं अपेक्षित आहे, तो नाम घेणारा जो नामी असतो, तो त्या नाम घेणारा नामधारक असतो, त्या नामीशी जेव्हा एकरूप होतो तेव्हा नेमकं होतं काय, हे होतं. त्याला आपण अंतःकरण गळून पडणं म्हणा, इथे मनरूपी पट फाटे असं माऊली म्हणते आहे. आणि कशाप्रमाणे, तर त्याला सुद्धा दृष्टांत दिलाय, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. तसं सरोवराचं पाणी आटलं की तिथे आता कुठलंच प्रतिबिंब पडणं शक्यच नाही, ना झाडाचं, ना पक्ष्याचं, ना बदकाचं, ना कशाचंच. तसं या मनोरूपी पटावर देहाच्या ठिकाणी जे आपले अहंभाव आहे, स्त्रीपुत्रांच्या ठिकाणी ममता आहे, विषयांच्या ठिकाणी सुखबुद्धी आहे म्हणूया, हे सर्व जे आहे सत्यबुद्धी आहे, संसाराचं हे जे भ्रमचित्र आपल्या अंतःकरणावर उमटत असतं, हे जेव्हा तो पटच जेव्हा फाटून जातो, त्या तळ्यातलं पाणी जसं आटून जातं आणि प्रतिबिंब उरत नाही, त्याप्रमाणे हे आत्ता का आठवलं, जवनिका शब्दावरून. तो जो पडदा, तिथे पडदाच म्हटलाय भगवंताने, ती माया त्या भगवंताच्या अधिष्ठानावर असून ती त्यालाच आवृत करते. मग तुम्ही म्हणलं ना, विषयांतराचाच दिवस आहे, करूया थोडस अजून. हे ऐकल्यानंतर असा विचार येतो मनामध्ये, की अरे माया त्या परमेश्वराला, परमात्म्याला, ब्रह्माला आवृत करते, म्हणजे माया मोठी नाही का झाली? करा विचार. आपण असे विचार कधी येतच नाही आपल्या डोक्यात, कारण अभ्यासच करत नाही. आता मला हे अचानक आठवलं पुन्हा, हे सगळं परमपूज्य मंदादांनी दिलेलं ज्ञान आहे. साधं गणित आहे. आपण रात्री झोपतो, आता अमेरिकेत उन्हाळा आहे पण भारतात पाऊस पडतोय, आपण किंवा थंडी असेल, आपण पांघरून घेतो की नाही? घेतो, आपण सगळ्यांनी पांघरून घेतलेलं आहे. मग पांघरून आपल्यापेक्षा लहान असतं का मोठं असतं? साधं गणित आहे. मोठं असतं, कमीत कमी 6-7 फूट लांब असतं ते, कारण साधारण उंची माणसाची 5.5-6 फूट असते समजा. त्यामुळे आपण झाकल्या गेलो पाहिजे, आपण आवृत झालो पाहिजे की नाही त्या पांघरुणाने, त्याने त्याचं काम तर केलं पाहिजे. म्हणजे जी गोष्ट ज्या गोष्टीला झाकते त्याच्यापेक्षा मोठी असली पाहिजे. म्हणजे माया मोठी झाली की नाही ब्रह्मापेक्षा? हे बोलण्याचं सुद्धा पाप घडलं ना माझ्याकडून. मग आता ह्याची संगती लावायची कशी, कारण ती जर आवृत करते असं भगवंतच म्हणतात आहेत आणि मला आवृत करते म्हणतात आहेत, माया मोठी झाली. काय झालं, परवा मी अंगणात गेलो होतो, दुपारी काहीतरी 2-3ची वेळ होती, तळपत होता सहस्त्र रश्मी. सगळ्यांना माहिती आहे की ती सध्या तापमान काय आहे, टेम्परेचर ज्याला म्हणतो आपण, 100 डिग्री पर्यंत पोहोचलो होतं. त्यामुळे आणि असा सूर्य असा डोळ्यावरती, मला त्रास होत होता त्याचा. त्यामुळे मी एक माझा हात असा धरला आणि मला काहीतरी काम करायचं होतं. आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे मी सूर्याला झाकलो, किंवा मी घरात गेलो, टोपी घालून आलो, म्हणजे तो जो सूर्य मला दिसत होता तो झाकला गेला. साधं गणित आहे ना? किंवा जर हे साधं बोट असेल, हे जर तुम्ही डोळ्याच्या जवळ आणलं तरी तो सूर्य झाकला जातो. आता माझं बोट सूर्यापेक्षा मोठं झालं का? आलं लक्षात काय सांगणं सुरू आहे? माया कशी झाकते, आपण ज्याला झाकणं समजतो तशी ती झाकत नसून, आपण जेव्हा तिच्यातून त्याच्याकडे बघायला जातो तो झाकल्यासारखा झाला. तो तर दशांमुळे उरलाय, एकांशेन स्थिते जगत, अमर्याद अनंत, ब्रह्म अनादि अनंत अपार आहे. माया पण अनादि आहे पण शांत आहे. मग ती शांत असलेली अनंताला कशी झाकू शकेल? तर मी जसं सूर्याला झाकलं, मंदादेंचा दृष्टांत आहे हा, मी थोडासा बदलला फक्त, अच्छा त्याला लावून घेतला थोडासा, की जसं आपण आपल्या हाताने सूर्य झाकतो म्हणून आपला हात मोठा झाला का? नाही. तर सूर्यातलं आणि माझ्यातलं जे अंतर आहे, आणि माझ्या दृष्टीने तो झाकल्यासारखा झाला, कारण
आता पुन्हा अजून एक बारकावा पुढे येतोय बोलता बोलता. तो बोलताना सुद्धा मला इतका आनंद होता, कारण इतका छान बारकावा आहे. त्याचं कारण, हात माझ्या जास्त जवळ आहे आणि सूर्य माझ्यापासून अतिशय दूर आहे. म्हणजे माया माझ्या जास्त जवळ आहे, परमात्मा खूप दूर आहे, म्हणून तो झाकला जातो आहे. काय बारकावे आता सुंदर दृष्टांतामध्ये सुद्धा. त्यामुळे माया जितकी जास्त जवळ, म्हणजे तिचा प्रभाव आपल्यावरती जितका जास्त, म्हणजे त्या 3 गुणांचा प्रभाव जितका जास्त, इथली भाषा बोलायची झाली, तितका तो परमात्मा माझ्यापासून दूर, तितका तो आवृत झालेला, तितका तो झाकलेला. आणि म्हणून भूते माते नेणती, पुढे म्हणून सुरुवात केली आहे माऊलींनी 64 क्रमांकाची ओवी. म्हणून भूते माते नेणती माझीच, परी मी नव्हती, जैसी जळीची जळी न विरती मुक्ता फळे. अजून एक सुंदर दृष्टांत, की म्हणूनच सर्व जीव मला जाणत नाहीत, ते सर्व माझेच असून मी होत नाहीत. म्हणजे काय, ब्रह्म होत नाहीत किंवा मला जाणत नाहीत. जसे पाण्यापासूनच तयार झालेली मोती पाण्यात विरघळत नाही. शिंपल्यामध्ये तयार होतो ना तो मोती, नाही विरघळत पाण्यामध्ये. पै पृथ्वीचा घटकीचे, अजून एक दृष्टांत माऊली देते. सवेची पृथ्वीसी मिळे जरी मेळवीजे, एरवी तोची अग्निसंगे सीजे तरी वेगळा होय. की मातीचा घट केला आणि त्याच क्षणी त्या कच्च्या घटाला मातीत मिळवले, तो तो एकरूप होतो. पण तोच घट आव्यात अग्नीच्या संबंधाने भाजला तर मातीपेक्षा वेगळा होतो. आपण असे 3 गुणांनी भाजले गेलेलो आहोत. पण शुद्ध मराठीत जसं ते मडकं भाजलं गेलं तरी डिकम्पोस्टेबल असतं. म्हणजे काय, कधी ना कधी तर त्याची माती होणारच आहे, वेळ लागतो एवढंच आहे. जर ते भाजायच्या आधी जर मिसळलं तर कसं लगेच मिसळू शकतं, गमतीचा विषय. त्याप्रमाणे तैसे, पुन्हा तैसे शब्द, भूत जात सर्व हे माझेची कीर अवयव, परी मायायोगे जीव दशे आले. त्याप्रमाणे सर्व प्राणी माझेच खरोखरी अंश आहेत, परंतु मायेच्या संबंधाने जीव दशेला प्राप्त झाले आहेत. किती छान आहे खरं ऐकायला. परमात्म्याचेच आपण सर्व अंश आहोत, अमृताचे पुत्र. स्वामी विवेकानंद, तुम्ही अमृताचे पुत्र आहात, उपनिषद तेच सांगताय. म्हणजे डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या विरुद्ध आहे आमच्या वेदांतचं म्हणून. तो म्हणतो तुम्ही माकडाचे माणूस झाला, म्हणजे शहाणे झालात. अवनती झाली असं वेदांत सांगतोय. उत्क्रांती नाही झाली, अवनती झाली. मूळ आपण अमृताचे पुत्र आहोत, पण आज काय झालंय, जीवदशा प्राप्त झाली. स्वतःला मी जीव समजतो, स्वतःला मी देह समजतो. हा देह गेला की मी संपणार असं मला वाटतं. हे जग सत्य वाटतं, हे भेद मला सत्यच वाटतं. विषयात सुख आहे याच्याबद्दल दृढ विश्वास माझा आहे, वगैरे वगैरे. म्हणून माझेची मी नव्हती, माझेची मज नोळखती, अहम ममता भ्रांती विषयांत झाले. माऊली म्हणते आहे, म्हणून माझेच असून मी होत नाहीत, माझेच असून मला ओळखत नाहीत. उलट देहादिकांचे ठिकाणी मीपणाच्या आणि स्त्री पुत्रादिकांचे ठिकाणी माझेपणाच्या भ्रमाने विषयांध झाले आहेत. कारण एकदा भगवंताची ओळख आपण विसरलो की मग पुढे घसरगुंडीच आहे सगळी. मग ती गाडी कुठे जाईल आणि किती दूरवर जाईल काहीही सांगता येत नाही. मग तो ज्याचा त्याचा पराक्रम. आणि भगवंत म्हणाले तुम्ही माझेच आहात, खरं माझेच तुम्ही अंश आहात, पण नाही मला जाणू शकत आहात तुम्ही. का, मायेच्या संबंधाने तुम्ही या जीवदशेला प्राप्त झाले आहात, आणि या 3 गुणांच्या मायेने मला आवृत केल्यामुळे आणि तुम्हाला मोहित केले. आपण मोहित झालो म्हणून तो आवृत झालेला आहे, हे लक्षात ठेवायचं. मगाशी आपण ते समजून घेतलं आता सगळं. आपल्या दृष्टीने तो आवृत आहे कारण आपण मोहित आहोत. आणि एकदा मनुष्य मोहित झाला, मी जसं म्हणालो, मग तो काय करेल. मग देहादिकांच्या ठिकाणी मग ते आलं, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, जगत सत्यत्व भ्रांती, भेद भ्रांती, विकार भ्रांती, संघ भ्रांती, आल्या सगळ्या भ्रांती. कमी जास्त कमी अधिक प्रमाणामध्ये तीव्रता आपल्या आपापल्या अंतःकरणात कमी जास्त असेल, पण भ्रांती आहेच.
त्यामुळे स्त्री पुत्रादिकांच्या ठिकाणी माझेपणाच्या भ्रमाने विषयांध झाले असा शब्द वापरलेला आहे. माऊलींच्या ओवीत शब्द आहे, विषयांध, विषयानी अंध झालेले आहेत. आपलं भाग्य आहे की निदान आपल्याला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावासा वाटतो, हे ऐकावंसं वाटतं, समजून घ्यावंसं वाटतं. निदान तेवढी सत्सद विवेक बुद्धी, तेवढा विवेक आपला जागृत आहे. नसेलच आपल्याला अनुभव अजून आलेला, परमेश्वराचं दर्शन नसेल झालं, पण निदान ते व्हावं अशी इच्छा आहे म्हणून तर आपण ज्ञानेश्वरी शिकतो आहोत. पण कल्पना करा, ज्यांना हे ऐकण्याची सुद्धा इच्छा होत नाही, ऐकावंसं वाटत नाही, हे कानावर जिथे पडण्याची सोय आहे तिथे जाण्याची इच्छा होत नाही, बुद्धी होत नाही, त्यांना भगवंत मोहितच म्हणतात आहे, बाकी काय. पुढचा श्लोक घेऊया, श्लोक क्रमांक 14. आता प्रश्न असा आहे, हे सगळं वर्णन तर झालं, आपल्याला कळलं आपण मोहित आहोत, आपल्याला कळलं की हे संपूर्ण जग 3 गुणांनी बनलेलं आहे, 3 गुणांच्या विविध मिश्रणांनी हे संपूर्ण जग निर्माण झालेलं आहे. आपल्या देहासकट, आपल्या अंतःकरणासकट संपूर्ण चेतन अचेतन सर्व पदार्थ, हे कळलं. त्यांनी कमी अधिक प्रमाणात आपण मोहित पण झालेलो आहोत, हेही कळलं. त्याच्यामुळे तो भगवंत असून सुद्धा आपल्याला अनुभवाला येत नाही, हेही कळलं. आता इतकं सगळं कळल्यानंतर पुढचा प्रश्न काय? अगदी साधा प्रश्न आहे, मग मी त्याला कसं जाणू, मी काय करू म्हणजे त्याचा अनुभव मला येईल? बस हेच उत्तर देण्यासाठी पुढचा श्लोक आहे, श्लोक क्रमांक 14. ही जी आता त्रिगुणात्मिका वैष्णवी माया, ती मनुष्य कसा तरून जाईल, त्याचं उत्तर भगवंत आता देत आहेत 14 क्रमांकाच्या श्लोकामध्ये. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरन्ति ते. पदच्छेद आहे की दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरन्ति ते. प्रसिद्ध श्लोक आहे, आपण ऐकला असेल, आहे मम माया दुरत्यया, भगवंत सांगतात. अर्थ आहे की कारण, कारण शब्द इथे नाही आहे पण मी घालून घेतोय कारण हीचा अर्थ कारण असा होतो. दैवी ही एषा, कारण ही त्रिगुणात्मक माया, आणि इथे जो मराठी ही आहे तो एशाचा अर्थ ही असा होतो मराठीमध्ये. एशा संस्कृत जो शब्द आहे त्याचा अर्थ ही. त्यामुळे कारण ही त्रिगुणात्मक, कारण म्हणजे कशाचं? पुन्हा एकदा, हा 13व्या श्लोकाचा संदर्भ आहे की मोहितम नाभि जानाति मामेभ्य परमव्यय, हे मोहित झालेले आहेत, मला जाणत नाही का, ते कारण असं म्हणून हा पुढचा श्लोक आहे. कारण ही त्रिगुणात्मक दैवी म्हणजे देवाची आत्मशक्ती मोठ्या कष्टाने पार करण्यास शक्य असलेली माझी माया आहे, जे मला प्राप्त होतात, माझेच सर्व भावे भजन करतात, तेच ही माया नदी तरून जातात. आता इथे आपण थोडंसं अन्वय लावून घेऊया. पदच्छेद वाचला आपण, दैवी ही एषा, ही आणि एशाचा अर्थ आपण बघितला. दैवी इथे याचा अर्थ केलाय की ही देवाची आत्मशक्ती, देवस्य मम ईश्वरस्य विष्णू स्वभूता, आचार्य म्हणतात. म्हणजे विष्णू याचा अर्थ व्यापक. आपल्याला माहित आहे विष्णू या शब्दाची व्युत्पत्तीच ती आहे, व्यापनोती इति विष्णू अशी ती व्युत्पत्ती आहे, जो व्यापतो, सर्व अखंड विश्व व्यापून जो उरलेला आहे, आपण नेहमीच विचार करतो तो विष्णू. त्या विष्णूची, आणि म्हणून हिला मगाशी शब्द काय वापरला, वैष्णवी, त्याची शक्ती आहे ती. काय शब्दात एक एक सुंदर आपल्याकडे ऐकलेला असतो आपण, नावही ठेवतो मुलींचे वैष्णवी, अर्थ माहित नसतो. त्याची शक्ती आहे म्हणजे नाव वैष्णवी. अनेक नाव आहेत तिला, अर्थात तिलाच दुर्गा म्हणतात, तिलाच शारदा म्हणतात, तिलाच वैष्णवी म्हणतात, पुष्कळ नाव आहे वैष्णवी. त्यामुळे देवस्य मम ईश्वरस्य, देवस्य म्हणजे आणि मम ईश्वरस्य, देवाच्या म्हणजेच माझ्या, हा जो मी व्यापक ईश्वर आहे त्याची ती निज शक्ती आहे म्हणून तिला देवी म्हटलेला आहे. ही जी आत्मशक्ती, दुरत्यया इथे जो शब्द आलेला आहे, ही
आत्मशक्ती मोठ्या कष्टाने पार करण्यास म्हणजे दुरत्यया. दुरत्ययाचा अर्थ आचार्यांनी केलाय दुःखेन अत्यय अतिक्रमण यस्या सा दुरत्यया. व्याख्याच केली. दुःखेन अत्यय अतिक्रमणम यस्य सा. यस्य षष्टी, की जिचं अतिक्रमण करणं, जी ओलांडून जाणं, अतिक्रमण करणं म्हणजे जी पलीकडे जाणं, जी तरुण जाणं, हे सगळे अर्थ, सगळे भाव त्याच्यामध्ये आहे. अत्यंत दुष्कर आहे, अत्यंत कठीण आहे. आणि इथे आचार्यांनी शब्द तर दुःखेन अत्यय हा म्हटलेला आहे. दुःखेन याचा अर्थ कष्टप्रद आहे. याने काय व्हायचंय? नाउमेद व्हायचं नाही. याच्यातनं एक गोष्ट लक्षात येते की ते अशक्य नाही आहे. इथे स्वामी विवेकानंद मला आठवतात. असं दिनवाणा नाही व्हायचं आपल्याला, आपल्याला प्रेरणा घ्यायची त्याच्यात. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोध, असं जे सांगतात आपल्याला उपनिषद सांगतं, कठोपनिषद सांगतं, जे स्वामी विवेकानंद जगासमोर मांडतात आहे, उत्तिष्ठत जाग्रत. याच्यातनं एक प्रेरणा घ्यायची की हे अशक्य नाही आहे, शक्य आहे. मग फक्त कसं शक्य आहे ते समजून घेऊया आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करूया. कारण जर अशक्य असतं तर भगवद्गीता सांगितली असती का? मग तुला ती तरुणच जाता येणार, मग सांगता कशाला? असं झालं असतं ना. परमपूज्य मंदाताई पुन्हा आठवतात, सारख्या आठवतात त्या. उपदेश कशाचा असतो? ऐकलं असेल माझ्याकडून, सोप्या गोष्टींचा उपदेश नसतो. श्वास कसा घ्यावा, कधी मिळालं का? पुस्तक आणलं का? म्हणलं श्वास कसा घ्यावा. हा, प्राणायाम कसा करावा शिकावं लागतं. श्वास कसा घ्यावा शिकावं लागतं का? सोप्या गोष्टींचा उपदेश नसतो. तसंच अशक्य गोष्टींचा पण उपदेश नसतो, कारण ते अशक्यच आहे. उपदेश करण्यातही अर्थ नाही आहे, करण्याच्या दृष्टीने काही अर्थ नाही, ऐकणाऱ्याच्या दृष्टीने. मग उपदेश कशाचा असतो? शक्य पण कठीण गोष्टींचा असतो. त्याच्यातनं हे आपल्याला शिकायचं आहे की अशक्य नाही आहे, हो कष्टप्रद आहे, कठीण आहे, मान्य. आणि भगवंत तेच सांगतात आहे की तरंतीचा अर्थ आपण बघतो की दुरत्यया, दुःखेन अत्यय अतिक्रमण यस्या दुरत्यया. आणि तरंतीला म्हणतात आहे सर्वभूत मोहिनी अतिक्रामंती किंवा संसार बंधनात मुच्यते. तरंतीचा अर्थ सर्व भूतांना मोहिनी जिनी घातली आहे तिचं अतिक्रमण करणं, म्हणजे थोडक्यात हे संसार बंधन जे आपल्याला पडलेलं आहे. पुन्हा संसार बंधन म्हणजे मगाशीच्या ज्या पाच भ्रांती मी सांगितल्या, मला हे जग सत्य वाटतं. कितीही ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला आणि 10 मिनिटात अभ्यास संपल्यानंतर जर काही कुठे गडबड झाली, म्हणजे काय गडबड कुठे होणार आहे? आपण घरातच असतो, घरातच असते गडबड. कोणी काहीतरी बोललं तर तेव्हा हे बोललेलं त्यांनी किंवा त्यांनी हे सत्य नाही, मिथ्या आहे, हे तेव्हा ज्ञानेश्वरीतच राहून जातं. कारण तेव्हा जग सत्यच वाटतं. माझा झालेला अपमान मला सत्यच वाटतं, समोरच्यानी मला ठेवलेली नावं मला सत्यच वाटतात. एखादी गोष्ट माझ्या मनासारखी घडली नाही, त्याने मी दुःखी होतो, पण मला ते सत्यच वाटते. हे जे सगळं काही होतं याला म्हणायचं संसाराचं बंधन. आपण त्या शब्दाचा अर्थ थोडासा समजून घेत होतो. मग आता प्रश्न असा आहे की अशक्य नाही, शक्य आहे कळलं, पण कठीण आहे हेही कळलं. मग आता ती माया तरून जायची कशी? कारण स्वतः भगवंत म्हणतात आहे की मम माया दुरत्यय, प्रत्यक्ष भगवंत सांगतात आहेत. तर ते म्हणतात आहे की मामेव ये प्रपद्यन्ते, जे मला प्राप्त होतात म्हणजे मला शरण येतात आणि माझेच सर्व भावाने भजन करतात, तेच ही माया नदी तरून जातात. परवाच्या त्या आत्मचर्चा परिसंवादामध्ये एक वाक्य आलं होतं. स्वतःच्या बुद्धीच्या गाढवावर बसून त्यांनी चर्चा ऐकली, त्यांना माहिती आहे जो परमार्थ प्रांतामध्ये घोडदौड करू पाहतो तो माया तरून जाऊ शकत नाही. मला शरण येतं त्याचा अर्थ काय आपण बघणार आहे. भरपूर ओव्या, म्हणजे माऊलींनी मला असं वाटतं निदान आत्तापर्यंत तरी एकच दृष्टांताला इतक्या ओव्या दिलेल्या मी तरी पाहिलेल्या नाही आत्तापर्यंतच्या याच्यात. पुढे असेल तर माहिती नाही. इतका एकच दृष्टांत कशासाठी? एवढ्या एवढ्या ओव्या का खर्च घातल्या हो माऊलींनी? केवळ हे सिद्ध करण्यासाठी की ती माया तरून जाणं किती कठीण आहे. हे स्वसामर्थ्याचं, स्वबुद्धीचं
काम नाही. मग डॉक्टर काका हेच दुसऱ्या भाषेत जेव्हा सांगतात की मला असं वाटतं की, माझं असं मत आहे की, या वाक्यांची किंमत परमार्थामध्ये शून्य आहे. शून्य. काका म्हणतात ते वाटणं बिटणं जे काय आहे ते शास्त्रापाशी, संतांपाशी आणि सद्गुरूंपाशी सोडून द्या. इतकी स्वच्छ भूमिका ज्याच्याजवळ असते तो ही माया नदी तरून जातो. आणि जो म्हणतो की नाही मी माझ्या बुद्धीने तरून जाईन, माझ्या स्वसामर्थ्याने मी तरून जाईन, भगवंत स्वतः सांगतात आहे की नाही तरून जाऊ शकत. तुम्ही मार्ग कुठले असू द्या, योग मार्ग असू दे, ज्ञान मार्ग असू दे, भक्ती मार्ग असू दे, भगवंतांना शरण जाणं, आपला अहंकार बाजूला ठेवणं. काका तेच म्हणतात की आपली बुद्धी गहाण ठेवणं. कोणाच्या पायापाशी? संतांच्या पायापाशी, सद्गुरूंच्या पायापाशी, शास्त्रकारांच्या पायापाशी. त्याचं कारण आहे, मगाशीच आपण शिकलो की माझ्या बुद्धीला 3 गुणांची मर्यादा ओलांडता येणं शक्य नाही आहे, कारण ही बुद्धीच 3 गुणांची बनलेली आहे. इतकं सुंदर शास्त्र आहे, तर्क शुद्ध आहे. विचार जर केला ना, वाय असं का म्हणून? कारण ज्या बुद्धीच्या जवळ एवढ्या मी गमजा मिरवतो, ती बुद्धी स्वतः गुणांनी बनलेली आहे. आणि ज्या तत्वाला गवसणी घालण्याची मी गप्पा करतो, ते तत्व त्या 3 गुणांच्या पलीकडचं आहे. मग त्या बुद्धीच्या आधारे, माझ्या विशेषतः स्वबुद्धीच्या आधारे भगवंताला जाणू म्हणणं म्हणजे गर्भाशयात असलेल्या, आईच्या पोटात असलेल्या त्या मुलाने आई जाणतो म्हणतो झालं की नाही. पण आपला अहंकार ते आपल्याला करू देत नाही. विशेषतः जे नास्तिक लोक असतात त्यांना आपल्या बुद्धीचा, आपल्या यशाचा फार अहंकार असतो. त्यामुळे त्यांना असं वाटतं हे सारखं, हे आपलं शरणागती शरणागती सारखं त्याचे का गोडवे जातात. त्याचं कारण ते आहे की आपल्या सर्व शक्तींच्या पलीकडे तो परमात्मा आहे. पण आपल्या शक्तींना ज्या मर्यादा आहे त्या 3 गुणांच्या आहे, आणि तो त्रिगुणातीत आहे, हेच आपण शिकतो आहे. त्यामुळे जे सर्व भावांनी मला भजतात, जे मला शरण येतात, जे मला प्राप्त होतात, तेच माया नदी तरून जातात. भगवंत म्हणतायत, आता महदादी ही माझी माया, उतरून या धनंजया, मी होई जे हे आया कैसे नाही. की अर्जुना, महत्त्व हे ज्याच्या सुरुवातीला, आता माऊलींनी वर्णन करायला सुरुवात केली आहे मायेचं, म्हणून त्यांनी सुरुवात जिथून केली आहे, मायेची जिथून होते तिथूनच केला. पहिला शब्द महदादी, महत्त्व आपण शिकलो होतो, सोडून द्या, आता विषय नाही येतो, झालाय आपल्याकडून. पण महत्त्व हे ज्याच्या सुरुवातीला, की जिथून ती पुढे कार्यरूपाने पसरलेली ही माया नदी उतरून, म्हणजे तिच्या पलीकडे जाऊन मी म्हणजे ब्रह्म होता येईल. आणि हे कोणत्या साधनाने साध्य होईल ते मी आता तुला सांगतो. आणि ते साधन आत्ता आपण जे बोललो की जे भगवंतांना शरण जातात. आणि त्याचं अजून एक कारण आहे, कारण ती शक्ती कोणाची आहे शेवटी? त्या भगवंताची शक्ती आहे. त्यामुळे त्याला शरण गेल्याशिवाय ती आवरल्या कशी जाणार? पुन्हा परमपूज्य मंदादे, बहुतेक खूप उचके लागणार आहे त्यांना. त्यांचा एक दृष्टांत मला आठवला. मंदादांचे दृष्टांत म्हणजे काही वर्णन नाही माझ्याकडे, शब्द नाहीत वर्णन करायला. तो दृष्टांत या संदर्भात नाही आहे, एका वेगळ्या संदर्भात आहे, पण खूप छान दृष्टांत आणि ते खूप लागू पडतो. मायेच्या संदर्भातला आहे म्हणून लागू पडतो. दृष्टांत मंदादेने असा दिला होता की भारतातला दृष्टांत आहे की आपण एखाद्याच्या घरी जातो. आता पूर्वीच्या काळची घरं, ते मोठं फाटक, मग अंगण, मग घर, असं वगैरे जी घरं असायची. आजकालच्या आपण ज्या भाषेत जे बोलतो 2 BHK 3 BHK असा प्रकार नव्हता. बंगला ज्याला म्हणतो आपण, छान बगीचा वगैरे, आणि एखादं असं मोठं कुत्रं असावं त्या घरामध्ये. आणि आपण जसं त्या फाटकाजवळ जातो तर ते कुत्रं भुंकायला लागतं आपल्या अंगावरती. घेतलेला अनुभव आपण सगळ्यांनी कधी ना कधी तरी. ते कुत्रं खूप भुंकतं, जोर जोरात आपल्यावरती धावून येतं. ते फाटक आणि आपल्यामध्ये, ते दोघांच्या मध्ये फाटक असतं म्हणून आपण सुरक्षित असतो. आणि फाटक बंद बांधलेलं तसं असतं की त्याला उडी मारून जाता येणार नाही. पण ते आतमधून जोर जोरात भुंकत असतं, कारण त्याला हा आलेला मनुष्य जो आहे तो त्या कुत्र्याच्या दृष्टीने अनोळखी असतो.
म्हणून तो भुंकत असतो. त्याचं काम आहे ते घराचं रक्षण करणं, मालकाचं रक्षण करणं. मग आपण जेव्हा त्या घर मालकाला हाक मारतो, कारण तो आपला मित्र असतो ना, त्याला भेटायला आपण गेलेलो असतो. काय त्याचं नाव असेल, समजा भाऊराव. ओ भाऊराव, आहात का तुम्ही घरी, अशी आपण हाक मारतो. ती हाक ऐकल्याबरोबर त्या कुत्र्याचं भुंकणं कमी होतं, तुम्ही जर पाहिलं असेल. तो गुरगुर करतो, तो लक्ष ठेवून असतो, तो बेसावध होत नाही. पण त्याच्या हे मात्र लक्षात येतं की ज्या अर्थी माझ्या मालकाला हाक मारतो तर माझ्या मालकाचा मित्र आहे. आपण जेव्हा हाका मारायला सुरुवात करतो, भाऊराव, ओ भाऊराव, बाहेर या, तुमच्या कुत्राला आवरा, तो ओरडतोय वगैरे, जे काय असेल ते, मी तुम्हाला भेटायला आलोय, ते कुत्र आधीचा त्याचा जो भुंकण्यातला तो एक हे असतो, तो शांत व्हायला ते लक्षात येतं की हा आपल्या मालकाचा बहुतेक मित्र आहे. आणि मग भाऊराव जेव्हा आतून हाक देतात, काय काहीतरी टिपू मोत्या जे काय नाव ठेवलं असेल, तेव्हा तो गपचूप जागेवर जाऊन बसतो, कारण त्याला आता पूर्ण खात्री पटते. काय, अरे हा तर माझ्या मालकाचा मित्र आहे, हा काही कोणी चोर दरोडेखोर कोणी नाही आहे, याच्यावर भुंकण्याची काही गरज नाही आहे. मग ते भाऊराव बाहेर येतात, फाटक उघडतात, तो काही करत नाही कुत्रा आपल्या. तसं जर ही माया माझ्यावरती भुंकत असेल, म्हणजे मला जर या 3 गुणांचा त्रास होत असेल, रोज सुखदुःखांच्या हेलकाव्यात माझं जीवन सुरू असेल, तर तिचा जो मालक आहे त्याच्याशी मैत्री केल्याशिवाय, म्हणजेच त्याला शरण गेल्याशिवाय ती ऐकणार नाही आहे. असा एक तो फार सुंदर दृष्टांत मला आठवला म्हणून सांगितलं. तर माऊलींनी आता महत्त्वापासून सुरुवात केली आहे की त्याला शरण जायचं आहे, तेव्हा उतरून आपल्याला ब्रह्म होता येईल. जे ब्रह्माचळाचा आधाडा, पहिल्या संकल्प जळाचा उघडा, सवेची महाभूतांचा बुडबुडा साना हवा. झालं. माऊलींनी मी जे जो दृष्टांत म्हणालो त्याला सुरुवात पहिल्याच ओवीपासून केली आहे, म्हणजे या श्लोकावरच्या पहिल्या ओवीपासून 68 क्रमांकाच्या. आणि आता तो दृष्टांत पुढे आपल्या समोर असा उलगडत जाणार आहे. आत्ता जी ओवी वाचली 69 क्रमांकाची, त्याचा अर्थ आहे की जी माया नदी ब्रह्मरूपी पर्वताच्या कड्यावरून खाली कोसळली, तेव्हा एकोहम बहुश्याम प्रजा येईल, म्हणजे मी एक असलेला अनेक रूपांनी व्हावे असा ईश्वर संकल्परूपी पाण्याचा पहिला लोट जिला आला. काय माऊलींचं वर्णन आहे, मूळ मायाचं वर्णन आहे. एकोहम बहुश्याम, अध्यारोपाची भाषा इथून सुरुवात झाली. एक आरोप केला त्या ब्रह्मावरती, ब्रह्म नावाच्या तत्वावरती, की त्याला असा संकल्प झाला की मी एकटा आहे, मी बहु व्हावं, एकोहम बहुश्याम प्रजा येईल. यालाच मूळ माया म्हणतात. त्यामुळे हा जो ईश्वर संकल्परूपी पाण्याचा पहिला लोट जिला आला, आणि लागलीच काय झालं, पंचमहाभूतांचा लहानसा बुडबुडाही आला. माऊली म्हणते तन्मात्रा आपण शिकलोय. पंचमहाभूत तेव्हा ती कशी सूक्ष्म रूपात होती, तन्मात्र केवळ तीच. भरपूर विचार करून झालाय त्याचा. त्यामुळे पंचमहाभूतांचा लहानसा बुडबुडाही आला, जे सृष्टी विस्ताराचेनी ओघे, चढत काळ कलेनेचेनी वेगे, काळ कलनेचेनी वेगे, प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी, की जी अनेक भौतिक पदार्थ आणि जरायुजादी प्राणी यांच्या उत्पत्तीच्या विस्ताराच्या ओघाने वाहू लागली. आता हा नदीचा जो दृष्टांत आहे ना, कारण भगवंतानीच नदी म्हटलंय, मम माया दुरत्या. हाच दृष्टांत माऊलींनी खूप ओव्यांपर्यंत सुरू ठेवलाय की पुढे काय झालं, पहिले पंचमहाभूतांचा लहानसा बुडबुड आला, मग अनेक भौतिक पदार्थ, जरायुजादी प्राणी यांच्या उत्पत्तीच्या विस्ताराच्या ओघाने ती वाहू लागली. गुणमाया झाला, आता जडमायाचा विस्तार सुरू झाला. पुढे काळाच्या तुफान वेगाने वाढत वाढत इतकी वाढली की तिने धर्म आणि परमार्थ या उंच दरडींची मर्यादा सोडली. काय दृष्टांत माऊलींनी द्यावे. मी सांगितलं ना, इतकं सुंदर रूपक तयार केलेलं आहे की जणू काही दरडी होत्या, त्या तिच्या प्रवाहाला बांध घालण्यासाठी तयार केलेल्या धर्माच्या आणि परमार्थाच्या, त्या सुद्धा तिने ओलांडल्या, त्यांची मर्यादा सोडली. जे गुणघनाचिनी वृष्टी भरे, भरली मोहाचिनी महापुरे, घेऊनी जात नगरे यमनियमांची, जी त्रिगुणरूपी मेघाच्या मुसळधार पावसाने तुडुंब भरलेली असून, काय सुंदर वर्णन आहे. बघ किती बारकाव्यात विचार करतो म्हटलं. नदी कशाची आहे, नदी कशाची असते, पाण्याची. हे जग कशापासून झालं आहे, 3 गुणांपासून. काय म्हटलंय, त्रिगुणरूपी मेघाच्या मुसळधार पावसाने तुडुंब भरलेली असून
भ्रमाच्या महापुराने, महापूर जो तो भ्रमाचा असतो, काय होतं, योग्यांची यमनियमांची नगरे ती घेऊन जाते. तिच्या काठावर जी बसले असतील कोणी ध्यानी साधक योगी, यमनियमांचा अभ्यास करणारे, ती सगळी नगरच्या नगर ती घेऊन जाते. आता भारतामध्ये पडतोच आहे पाऊस, महाराष्ट्रात विशेषतः आपल्याला माहिती आहे काय होत आहे. आता ह्याप्रमाणे परमार्थ तटांची ती मर्यादा मोडून टाकते. जे द्वेषाच्या आवर्ती दाटत, मत्सराचे वळसे पडत, माझी प्रमदादी तळपत, महामीन म्हटलेलं आहे. जी द्वेषाच्या भोवऱ्यांनी गच्च भरली आहे. आता त्या नदीचं वर्णन सुरू आहे अजून सुंदर. द्वेष म्हणजे जणू काही ते नदीमध्ये भोवरे असतात ना, त्यांनी ती गच्च भरलेली आहे. आपण काय पाहतोय, विषय विसरायचा नाही हा. ती तरुण जाणं कठीण का आहे? कारण मी जेव्हा उतरतो तरुण जाण्यासाठी, तेव्हा कुठल्या तरी भोवऱ्यात गचका खातो द्वेषाच्या द्वेष नावाच्या. ते माया 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 शब्द खूप वेळा ऐकला. अनेक जण म्हणतो, माया म्हणजे नक्की काय हो? मी काकांना मी पण विचारलं, 1,00,000 वेळा माया शब्द ऐकला. आता तेव्हा मला उत्तर दिलेलं काकांनी सोडून देऊ, पण काकांनी एका प्रवचनामध्ये मायेचं वर्णन करताना तुकाराम महाराजांच्या अभंगावरती बोलत असताना तो अभंगाचा अन्वय अशा पद्धतीने लावून घेतला की क्रोध माया, भय माया, मद माया, मत्सर माया, द्वेष माया. माया म्हणजे काय हे पाहिजे का तुम्हाला? ही त्याची उत्तर आहेत. ह्याला माया, आणि तोच अर्थ इथे आहे की द्वेषाच्या भोवऱ्यांनी ती गच्च भरली आहे, मत्सराची जिला अनेक वळणे पडली आहे, आणि जिच्या प्रवाहात अनवधान आणि भ्रम इत्यादी दोषरूपी मोठे मासे चमकत आहेत. महामीन जे म्हटलंय ना, मोठे मासे, मीन म्हणजे मासा, हे तळपत आहेत त्याच्यामध्ये. जेथ प्रपंचाची वळणे, कर्माकर्मांची वोभाणे, वरी तरताती वोसाणे सुखदुःखांची, की जिच्यामध्ये आता गृह, पुत्र, धन, दारा यांच्या विस्ताराची अनेक वळणे आहेत. ती कशी वळण 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 घेत त्या नदीचा प्रवास होतो. पाप पुण्यरूप कर्माचा धोधो असा बोभाट करणे सुरू आहे, चालू आहे, आणि जिच्यावर सुखदुःखांचे पुराड तरत आहे. पुराड्याचा अर्थ जसं ते नदीच्या प्रवाहामध्ये बऱ्याच वेळा असं वाहत येतात ना, लाकडाचे उंडके, फांद्या झाडाच्या, कचरा, हे सगळं त्याला पुराड असं म्हणतात. त्यामुळे या नदीमध्ये काय आहे, तर सर्व प्रकारच्या ईषणा आहेत. उत्तेषणा, वित्तेषणा, दारेषणा, लोकेषणा, ईषणा, अनेक प्रकारच्या ईषणा आहेत. आसक्ती, त्याच्या विस्ताराची तिला वळणे आहेत. पाप पुण्यरूप कर्माचा, म्हणजे अखंड जे कर्म करतो आपण, पाप असो किंवा पुण्य असो, तो धो धो असा बोभाट करणं तिचं सुरू आहे, आणि जिच्यावर सुखदुःखांचं पुराड तरत आहे. म्हणजे काय, अगदी साध्या भाषेत बोलूया, हे रूपक आहे, पण साध्या भाषेत बोलायचं तर सुखदुःखांच्या हेलकाव्यात गेले पुन्हा एकदा 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष माझं आयुष्य सुरू आहे. सगळा वयोगट नेहमीच मी बोलतो घेतला की बरं असतं. म्हणजे मुद्दा असा आहे की जे काही आपलं वय असेल, इथपर्यंतचं माझं आयुष्य जर असंच गेलं असेल आणि अजूनही ते तसंच सुरू असेल, आणि तरी जर मी प्रश्न विचारत असेल की माया म्हणजे काय, किंवा मला जसं वाटत असेल की मी बहुतेक तरुण गेलेलोच आहे, 5 फूट आता राहिला आहे, रामकृष्ण हरी म्हणतो आणि थांबतो, कारण आजच आपली वेळ झालेली आहे. पण मुद्दा असा आहे की आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही, आणि म्हटलं तर सोपं आहे, कारण जितक्या लवकर आणि जशी अपेक्षित आहे तशी शरणागती जर मी ईश्वराची पत्करली, शास्त्राची पत्करली, संतांची पत्करली, सद्गुरूंची पत्करली, आणि पुन्हा शरणागती पत्करली म्हणजे काय, त्यांना रोज 10 वेळा नमस्कार करणं नाही, हे तर बाह्यांग झालं. ते जसं सांगतात तसं माझं आयुष्य असणं, सद्गुरूंनी साधना दिली असेल, सद्गुरू प्राप्ती झाली असेल, तर सद्गुरूंनी दिलेली साधना प्राणांपलीकडे सांभाळणं,
त्याला म्हणायचं की मायेच्या त्या प्रवाहातून आपण हळूहळू हळूहळू तरून जातो. एवढं बोलूया आणि आजचं चिंतन पुष्प सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.